जय जवान जय किसान मित्रांनो, तुम्ही बघू शकताय मी ज्ञानेश्वर डोईफोडे, अंबड तालुका, जिल्हा जालना. आपण आलेलो मित्रांनो शेतामध्ये इथे. तर आपण जाणून घेणार आहे एक शेतकऱ्याची इथं आलेलो आहे. तर बघा नंबर एक माल बगीच्यामध्ये आलेलो आहे. डाळिंबाचा बगीचा एकदम नंबर एक बगीचा आहे. बघू शकता तुम्ही, फळ वगैरे कसं लागलेलं आहे जरा समोर दाखवा. बघा फळ क्वालिटी क्वांटिटी एक नंबर असलेली, काय नंबर एक फळ आहे. किती भारी नंबर एक आलेला बगीचा आहे. तर जाणून घेणार आहे आपण शेतकरी आहे त्यांच्याशी. जरा शेतकरी आपलं नाव वगैरे सांगा तुमचं सर. दत्तात्रय कालिदास लगड, राहणार ब्रह्मनाथनगर, महाकाळ. हे आपण बगीचा आपण लावलेला आहे किती वर्षापूर्वी बगीचा? हे आता सरासरी याला 3 वर्ष कंप्लीट झाले. 3 वर्ष कंप्लीट झालेले. हो, त्या वर्षानुवर्ष तरी किती वर्ष झाले माल धरताय तुम्ही? आता 3रं वर्ष आहे माल धरतोय. आता आता आज एक पिकअप काढलेलं 108 कॅरेटचं पिकअप भरलेलं आहे. आणि अजून तेवढंच पण नाही, 1 एकरचं क्षेत्र आहे आपलं. एक एकरचं क्षेत्र आहे. पण आता तुम्ही जे इतक्या वर्षापासून समजा पीक करता काढता यायचं, हा. तुम्हाला खर्च किती, वर्षाला किती खर्च येतो? वर्षाला म्हणजे याचं कसं असतं, हे सारखा खर्च चालूच असतो. याचं काय आहे, म्हणजे कटिंग झाली की लगेच खत भरणं, नंतर आघारी काढणं, हे चालूच असतं. याच्या एकदा 5व्या 6व्या दिवशी फवारणी करावं लागते. हा. माल धरल्यापासून पुढं मधल्या 6 महिने गॅप, नंतर परत रिटर्न चालूच राहते. म्हणजे याला सतत झटच राहावं लागत. हे पीक असं आहे की हे सारखं याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. 5व्या 4थ्या दिवशी फवारणी असते. ते आपण जमसा झाडं जी लावली, ही झाडं लावल्याच्या नंतर किती वर्षानंतर? आता तसं तर 18 महिन्यापासून धरता येतं, पण जसं झाडाला आपण जपतो, जसं हा. चांगलं झाड होईल तसं ते 2 अडीच 3 वर्ष नंतर चालतंय. नाही नाही नाही, 18 महिन्यापासून 1.5 वर्षापासून पुढे याला धरलं तरी चालतं. चालतंय. हा. आपण आम्ही, किती वर्षानंतर धरले झाड? हे आपलं- क्वालिटी बाज झाड आले, नाही, एवढे हे मोठे कसं आहे, नंबर आले, हे- फळं वगैरे पोचलेलं आहे जबरदस्त. 3रं वर्षाचं पिकाचं झाड आहे. 3ऱ्या वर्षाचं पिकाचं झाड, हम्म. म्हणजे 3 वर्ष झाले तुम्ही झाड हा, लावली होती. झाड नाही, झाड धरलेलं 3 वर्ष कंप्लीट म्हणजे झाले. झाडं- फळ धरले हा हा त्याच्या अगोदर 1 वर्ष, म्हणजे हे 4 वर्ष झाले. 4 वर्ष. हा. तेव्हा म्हणजे 3रं पीक आहे आपलं धरणं. हो. तर पहिल्या वर्षी किती उत्पन्न झालं तुम्हाला? उत्पन्न कसं असतं, आता पहिल्या वर्षी सुरुवात असते. पहिल्या हा. वर्षी झाडाला एवढा बगीचा, फळं वगैरे लागत हा, नसते. फळ सुरुवातीला लागत नाही. आता जसं फांद्या ते वाढल्या, आता चांगली क्वालिटी आली. आता इथून पुढे माल चांगला निघत राहतो, दरवर्षी वाढत हा, जातो. हा. फळ बी एकदम नंबर एक क्वालिटी आली. तुम्ही खर्च वगैरे भारी करताय तेव्हाच तर माल येतो एवढा नंबर एक. काय माल लागलाय भारी जबरदस्त. शिव माल आता काय सध्या काय रेटनी जातोय? आता याचं मार्केटनुसार आता सध्या मागच्या 2 महिन्यापूर्वी याला जवळजवळ 150, 125, 120 असं होतं. आता सरासरी आता मार्केट थोडं कमी झालेलं आहे. उतरले मार्केट. उतरलेलं मार्केट. तर आता याला सध्या 60, 70, 80 पर्यंत असं भाव आहे. जसं मार्केटचं कसं आहे, हा. मार्केटला गेल्यावर आवकनुसार तिथं व्यापारी खरेदी करतात. व्यापारी कमा असं हे करायला, चांगल्या मालाचा चांगला भाव द्यायला पाहिजे त्यांनी. शेतकऱ्याची काय हाल चालली सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहू शकता पडा ना. शेतकऱ्याचे हाल वगैरे चालले बघू शकता तुम्ही. ठिबक केलेलं आहे यांनी. आता ठिबक वर झाड जगवण्याचं काम चालू आहे सध्या. एकतर पाऊस नाही, शेतकऱ्याची काय हाल चालू आहे. एवढा खर्च आणि करते बघू शकता तुम्ही. आता काय शेतकऱ्याची हाल आहे सध्या. तर हे आपले भाऊ आहे त्यांच्याशी थोडं जाणून घेणार आहे. आपलं नाव वगैरे सांगा भाऊ. मी तुषार रोत महादेव, आपलं राहणार उमापूर. इथं आलोय आमच्या काकाची डाळिंब आपल्या गाडी घेऊन आलोय इकडे हा. पिकअप ते भरण्यासाठी आलो. तोडून घेऊन जायचं सोलापूरला आपल्याला. सोलापूरला. आता सोलापूरला काय मार्केट रेट लागणार? सध्या मी माग 8-10 दिवसापूर्वी माग आहे का नेलतं मी, एक पिकअप नेलतं. हा. एक पिकअप नेलतं तर त्यावेळेस किती लागला? त्यावेळेस लागला होता 80, 70, 80 असं 60 लागला होता भाव. हा. सुपर माल असा होता. या बघा तुम्ही. असं- नंबर एक माल अशा होता. प्रकारे 1 नंबर माल होता. हा. त्यामुळे असला मनात तसा माल म्हणजे भाव भेटला नाही आपल्याला. एवढा नंबर एक माल असताना भाव तर चांगला भेटायला पाहिजे भाऊ. भेटायला पाहिजे इच्छा होती आमची, पण ती व्यापारी लोक व्यापारी लोकांचं काही नाही, शेतकरी हाल चालवली व्यापाऱ्यांनी. काय ते- म्हणायचं तुम्हाला? ते तर हाल आहेच. काय शेतकऱ्याचे हाल. कमी रेटने आहे का आपल्याकडून मागून घेतात ते. राव, आपण एवढे रात्रंदिवस कष्ट करायची, शेतकऱ्यांनी एवढे कष्ट करायची स्वतः माला, म्हणजे आपण हे करायचं आणि शेतकऱ्याला आपण माल तिथं नेऊन त्यांची ताब्यात द्यायचा, म्हणजे ते स्वतः आपल्या मालाचे भाव करणारे ते प्रत्येक अधिकार आहे ना. शेतकऱ्याला अधिकार पाहिजे. काय म्हणायचं तुम्हाला याच्यावर? अधिकार आहे हो, पण ते आता समजा शेतकऱ्याला आवक जर वाढली का, हा. तर स्वतःहून माल म्हणजे जो चांगला माल आहे का त्याची मालाची किंमत कमी होतच राहते. म्हणून आवक वाढल्यानंतर चांगल्या मालाची किंमत राहत नाही. म्हणजे हे सरकारचं तुमचं म्हणणं आहे का, ते खरं आहे. मग? म्हणजे एक संघच माल जर आला का कमी रेटने भाव जातो. आपला माल जो आहे का कमी रेटने जातो. नुकसान किती आहे आता पाहा ना तुम्ही. नुकसान आता शेतकऱ्याचं नुकसान तर आहे. स्वतः जर नुकसान म्हणलं मी सध्या 1,55,000 खर्च केलेला माल आहे का, त्याची 1 लाख सुद्धा आली नाही. मग काय विचार बरोबर आहे. करा. शेतकऱ्यांनी काय करायचं? एवढी म्हणजे शेतकरी तुम्हाला सध्या लावायची परिस्थिती मला शेतकरी सांगा. आपला जगाचा पोशिंदारा शेतकरी आहे. तर शेतकऱ्याची आज परिस्थिती बघू शकता तुम्ही. एवढा भारी बगीचा त्यांनी आणलेला आहे. एवढा खर्च करून आता ऊन बघू शकता तुम्ही. पावसाचा तर पत्ताच नाही. एवढी हाल शेतकऱ्यांची.
आणि काय करायचं शेतकऱ्यांनी लाखो रुपयांनी खर्च केलेला आहे यांनी. जे 1 रुपया पण निघत नाही आता ते म्हणते 2 लाख रुपये खर्च झालाय. 1 लाख रुपये पण निघत नाही आता खर्च नाही यांनी काय निघला. करायचं. नाही निघला मी 1 लाख रुपये लॉस आहेत आता 1 लाख नाही 1,55,000 खर्च झाले हा. एका झाड म्हणजे 1 एकर झाडाला तरी पण प्लॉटला हा. एका प्लॉटला माझ्याकडे 2 प्लॉट आहे 6 महिने झाले ते एक लावलेले लागवड आहे ते आता गेला तुटून पहिले. तुटून गेला मी तेच सांगतोय ना आता जे गेले का हो. ते 60-70 असे हिने गेला सुपर माल तुम्हाला दाखिला मग ते माल होता हा, का? हा. सुपर माल होता हम्म. सुपर माल 60-50 ने गेला तुम्ही विचार करा मग तो हे रेटने जातोय म्हणल्यावर आपले हे चांगला माल रेटने ह्यात जायला नाही पाहिजे ना आहे बरोबर. नंबर 1 आता बगीचा आलेला आहे मित्रांनो, बघू शकताय आपण इकडे झाड तोडणी चालू आहे. बघू शकता इकडे कॅरियर वगैरे भरलेले आहेत तुम्ही बघू. नंबर 1 माल बघू शकताय मित्रांनो. बघा माल हे डाळिंब जे आहे एकदम नंबर 1 क्वालिटी क्वांटिटीचा माल आहे. आता तोडणी चालू आहे सध्या मित्रांनो, बघू शकताय. हो का, बघू शकता तुम्ही हे लेबर हे तोडणी चालू आहे. तिकडे पिकअप भरणं चालू आहे शेतामध्ये शेतकऱ्याचं बघू शकता तुम्ही. हो काय एवढा खर्च करावा लागतोय आणि एवढं लेबर बिबर लावतात ते बघू शकता तुम्ही. आणि त्यांचा भाव पण म्हणजे त्यांना लागत नाही म्हणावा असा. बघा माल किती नंबर 1 माल आणलेला आहे डाळिंबाचा. एवढे भारी भारी डाळिंब नंबर 1 क्वालिटी क्वांटिटी माल आहे. बघू शकता इकडे झाडं बिड एकदम नंबर 1 आहे. हे बघू शकता माल इथे बघू शकता लेबर वगैरे तोडण्यासाठी तोडणी चालू आहे आता. बघू शकता तुम्ही या पुढे बघू शकता तोडणी चालू आहे सध्या आता मालाची. माल एकदम नंबर 1 माल आलेला आहे बघू शकता तुम्ही इथे. एक नंबर 1 माल आलेला क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. आता पाण्याची कमतरता आहे शेतकऱ्याला त्याच्यामुळे अडचण आली. पाऊस तर एकदम भारी व्हायला पाहिजे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. पावसाची फार गरज आहे, फार गरज आहे. माझं आपलं चॅनल आहे ज्ञानेश्वर डोईफोडे नावाने. लाईक फॉलो सबस्क्राईब करा.